एकदा एक राजा आपल्या लाडक्या गजराजावर आरूढ होऊन स्वतःच्या राज्याचा दौरा करत होता. अचानक तो एका दुकानापाशी थांबला व आपल्या प्रधानास म्हणाला, मला माहीत नाही का, पण ह्या दुकान मालकास मला फासावर लटकावेसे वाटते. आपल्या अतिशय सज्जन व दयाळू राजाला असे अचानक का वाटावे, असा हिंसक विचार त्याच्या मनात का यावा, ह्या विचाराने प्रधानास अतिशय आश्चर्य वाटले. राजाला काही विचारण्यापूर्वीच राजा पुढे निघून गेला. दुसऱ्या दिवशी हा सज्जन प्रधान वेश पालटून एका सामान्य माणसाप्रमाणे त्या दुकानात गेला. त्याने पाहिले की ते एका चंदनाच्या लाकडाच्या विक्रीचे दुकान होते. त्याने त्या दुकानदाराशी बोलता बोलता सहज विचारले, महाशय, आपले धंदा पाणी कसे चालू आहे? काही अडचण तर नाही ना? त्यावर तो दुकानदार दीनपणे त्यास म्हणाला, तुम्हाला काय सांगू माझी कर्मकहाणी. माझ्या दुकानात लोक येतात तर खूप. चंदनाचा सुगंध भरभरून घेतात. थातूर मातूर चौकशी करून माझ्याकडे असलेल्या उत्कृष्ट चंदनाची स्तुती करतात. पण मग काही न घेता निघून जातात. कोणी एखादा कधीतरी फुटकळ खरेदी करतो. मला खरंच असं एकसारखे मनापासून वाटतं की या देशाचा राजा मरावा. म्हणजे मग माझ्याकडील चंदनाच्या लाकडाला खूप मागणी येईल व मला खूप नफा मिळेल. खरंच आपले राजे महाराज लवकर मेले तर किती छान होईल. मी एकटाच ह्या सर्व प्रदेशातील चंदनाच्या लाकडाचा व्यापारी असल्याने माझे तर अगदी नशीबच उघडेल. त्यावेळी प्रधानाला कळले की या विशिष्ट दुकान मालकाला मारायची इच्छा आपल्या दयाळू महाराजांच्या मनात का निर्माण झाली. बहुधा त्या दुकानदाराच्या वाईट विचारांचा ध्वनी महाराजांपर्यंत पोहोचलेला असावा व त्यामुळेच महाराजांच्या मनातही या व्यापाऱ्याबद्दल टोकाचे वाईट विचार आले असावेत. वाईट तसेच चांगले विचारांचे तरंग असे आपोआप उमटत असावेत. त्या विचारी व सज्जन प्रधानाने थोडा विचार केला व स्वतःची ओळख न देता काही चंदनाची खरेदी करण्याची इच्छा प्रदर्शित केली. दुकानदाराने आनंदाने सौदा मंजूर करून त्यानुसार चंदनाची लाकडे बांधून दिली. राजवाड्यात परतल्यावर त्या प्रधानाने सरळ दरबारात जाऊन महाराजांची भेट घेतली व खोटे सांगितले की आपल्या राज्यातील एकुलत्या एक चंदनाच्या लाकडाच्या व्यापाऱ्याने आपल्यासाठी खास भेट पाठवली आहे. ते उत्कृष्ट जातीचे सोनेरी चंदन व त्याच्या वेड लावणाऱ्या सुवासाने महाराज अतिशय खुश झाले व त्यांनी मोहरांची एक थैली प्रधानांमार्फत त्या चंदनाच्या व्यापाऱ्याला पाठवली. ह्याच व्यापाऱ्याबद्दल काल आपल्या मनात आलेल्या हिंसक विचारांची महाराजांना लाज वाटली व मनातल्या मनात त्यांनी त्या व्यापाऱ्याची माफी मागितली. व्यापाऱ्याला जेव्हा सुवर्ण मोहरांची थैली मिळाली तेव्हा त्याच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. त्याने राजाचे गुणवर्णन सर्वांना ऐकवण्यास सुरुवात केली. तो सर्वांना सांगू लागला की आपले महाराज फार फार दयाळू व सज्जन आहेत. त्यांच्यासारखा उत्तम राजा या जगात पूर्वी कधीच झाला नाही. एका क्षणात महाराजांनी त्याची सर्व दुःखे नाहीशी करून त्याला रंकाचा एकदम राव बनवून टाकले. स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी राजाच्या मरणाची केलेली इच्छा ही आपली फार मोठी चूक होती हे त्याला उमजले व त्याबद्दल मनापासून त्यांनी आपल्या महाराजांची क्षमा मागितली. तर या कथेमधून एवढेच तात्पर्य पाहायला मिळते की आपल्या मनात दुसऱ्याबद्दल चांगले, पवित्र व भलेच विचार असतील तर तेच सकारात्मक उत्तम विचार शुभेच्छा बनून आपल्याकडे प्रतिध्वनीसारखे परतून येतील. आणि जर का दुसऱ्याबद्दल आपण केवळ वाईट इच्छा केली, त्याच्या विनाशात आपला आनंद पाहिला, तर तेच नकारात्मक विचार आपले दैव बनून आपलाच विनाश करतील. तुमचे विचार हेच तुमचे कर्म असते. तर ही कथा तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्स करून नक्की सांगा
आणि माझ्या या प्राचीन मोटिवेशनल हब या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूयात अशाच एका छानशा